तर मुसळधार पावसाला सुरुवात देखील होताना आपल्याला पाहायला मिळते आणि गावदेवी चषक 2025 मधील आणखीन एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ऐरोली विभागातील, एकीकडे ऐरोली कोळीवाडा ऐरोली त्यांच्या विरुद्धामध्ये साईसागर युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या दोन टीम मध्ये बिग बॅटल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळते. सलामीवर फलंदाज अभि जोशी आणि अनिकेत साळुंके जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. चांगली फिल्डिंग, थोडासा स्किल झाला होता फिल्डर, परंतु चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरची मॅच. आतापर्यंत 2 सामने जिंकले. सकाळच्या सत्रामध्ये जे बजरंगबली दिवाय मस्तान या टीमने, त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने 2 सामने जिंकलेत. वाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होतात आणि 2 रनने टीम ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमचा धावफलकाचा प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. डीप मिड विकेट. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा चौकार आलाय. अतिशय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. सोहेल, खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट खेळणं सोपं नाही, कारण मुसळधार पावसामध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागते, मुसळधार पावसामध्ये तुम्हाला बॉलिंग करावी लागते, मुसळधार पावसामध्ये तुम्हाला फिल्डिंग करावी लागते. ज्यावेळेस एखादा बॉल टप्पा पडतो, तो बॉल थांबवण्यासाठी तुम्हाला भरपूर कसरत करावी लागते. आणि खरे खेळाडू सध्याच्या घडीला ही मॅच, ही स्पर्धा एन्जॉय करतात, कारण पावसाचा वेग देखील वाढलाय आणि रबर बॉल क्रिकेटचा क्रेज देखील सध्याच्या घडीला वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेग चांगला होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी वैभवच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आणखीन एक भन्नाट वेग होता, परंतु लाईन चांगली होती. 1 रन बाईटच्या स्वरूपामध्ये बॅटच्या साह्याने 1 रन देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 7 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. 1 रन देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. तर 8 रन आतापर्यंत होतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिवेश आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. लॉफ्ट केलाय. अनिकेतने एलिव्हेशन भरपूर आहे. डीप कव्हरला फिल्डर होता. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल. थोडीशी मिसफिटिंग. 3ऱ्या रन साठी कॉल, परंतु या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल, 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या साह्याने 14 रन आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. 15 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन आपल्याला पाहायला मिळतात. मोठं लक्ष सेट करायचं, परंतु त्यासाठी मोठे फटके येणं देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहे. टीम ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमसाठी. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेतसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डरला राहावं लागेल प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. 1 बाउन्स 4 रनसाठी चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 22 रन. पाहता क्षणी आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती म्हणजे बिनगडी बाद 22 रन. 11 रनच्या सरासरीने आतापर्यंत भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. फलंदाज अनिकेत साळुंखे आणि अभि जोशी या दोन्ही ओपनर बॅट्समनने. तुमची सुरुवात जर चांगली असेल तुमचा शेवट देखील तेवढाच चांगला होतो, परंतु या मॅच मध्ये दोन्ही संघांना भरपूर चांगलं योगदान द्यावं लागेल. पहिला बॉल आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. गोलंदाज दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये दर्शनने भरपूर चांगली कामगिरी केली होती. साईसागर युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीम साठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, परंतु या क्षणाला एकच रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते.
24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, स्ट्रोक जरूर चांगला, वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर होता, एक सिंगल, सेकंड साठी कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून, तत्पूर्वी तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 रनच्या साह्याने आतापर्यंत 27 रन आपल्याला पाहायला मिळतात. 27. या बॉलवर लॉफ्ट केला, एलिव्हेशन भरपूर आहे. फिल्डर होता परंतु थोडंसं जजमेंट चुकलं, त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. या दोन्ही फलंदाजांना ज्या प्रकारे 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 30 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील आक्रमण केलंय, डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी, परंतु रनआउटची संधी, फेकी गचाय होते आणि जिथे एकच धाव होती तिथे मात्र 3 धावा, टोटल 3 धावा ऍड होतात. 3 रनच्या साह्याने 33 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फक्त दिशा दिली. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक देखणा स्ट्रोक होता, परंतु फिल्डरने देखील तेवढीच चांगली किमया केली. जिथे 6 धावा होते तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या, 4 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. चांगला एफर्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने 35 रन होतात आणि 36 रनचं टार्गेट असेल. येणाऱ्या 18 बॉल मध्ये टीम साई सागर युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमला रन करायचे आहेत, त्या म्हणजे 36.
तर चला 36 रनचं लक्ष आहे, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. $36 रनचं टार्गेट आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी टीम साई सागर युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्वेश आणि दर्शन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन उतरलेत या मॅच मध्ये, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं असेल त्याचा विजय निश्चित हा मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल, कारण जो जिंकेल तो थेट ड्रॉ मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये जेबी मस्तान दिवाळी या टीमने मात्र आतापर्यंत 2 सामने जिंकले. दुपारच्या सत्रामध्ये मचिंद्र स्मृती धारावे या टीमने मात्र 2 सामने जिंकलेत आणि या तिसऱ्या गटामधून जो संघ मात्र 2 सामने जिंकेल त्या टीमला देखील ड्रॉ मध्ये ही संधी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर चला वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण या मॅचच्या एका इनिंग साठी अर्धा तासाहून अधिक वेळ झालाय. वेलकम बसवराजजी पाटील साहेब यांचं देखील अठरा मध्ये करायच्या 36 आणि गोलंदाजीसाठी व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनने स्कोरबोर्ड देखील ओपन झाले. विकी भोईर आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर. नवी मुंबईचा पहिला खेळाडू ज्याने ISPL ही स्पर्धा खेळली. असंख्य विक्रम ज्याने मात्र पूर्ण केले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. गत वर्षीचा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देखील त्याला मिळाला. अशा असंख्य पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेत आपल्या कौशल्याच्या जोरावर. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न सन्मानजनक स्ट्रोक होता, कारण क्रिकेटमध्ये संयम देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे आणि त्या संयमाचं पालन करत असताना, कारण ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना त्यावेळेस एखादा फलंदाज ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या फलंदाजाला धावफलक हलते ठेवावं लागतं आणि तेच चित्र टीम साई सागर ऐरोली युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय झेलची संधी, परंतु फिल्डर सोहम थोडासा दूरवर होता. चांगला प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 30 रन पूर्ण करायचे आहेत. येणारे 15 चेंडू आणि अजूनही 30 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्यात. प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी या ठिकाणी मात्र जरूर गाठावी लागेल. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 बाय देखील या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 7 रन 14 मध्ये 29 करायचे आहेत. 14 बॉल 29 रनची गरज आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, पायाचा वेध जरूर घेतला गेला. 1 रन लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत 8 रन होत आहेत. या बॉलवर आक्रमण केलंय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण 12 मध्ये करायच्या त्या म्हणजे 22 रन. शेवटचे 12 बॉल आणि अजूनही 22 रनची आवश्यकता आहे. प्रति षटका मागे तुम्हाला 11 रनची सरासरी गाठावी लागेल. चला टीम ऐरोली कोळीवाडा संघ, अभि जोशी आणि टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या, कारण या मॅचला भरपूर प्रमाणामध्ये वेळ झालाय. शेवटचे 12 बॉल आणि अजूनही 22 रनची गरज आहे. गोलंदाज अजित आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 22 ची आवश्यकता. पहिला बॉल फुल टॉस होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली अजितने, परंतु या चुकीला माफी दिली नाही. फलंदाज सर्वेच्या बाट मधून येतोय. आज सर्वाधिक जलद गती मध्ये कंप्लीट केला गेला स्ट्रोक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. जसा षटकार आला आणि त्यानंतर थोडासा दबाव वाढत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन आपल्याला पाहायला मिळतात. 22. लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचं समीकरण बदलून गेले. 10 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 10 रन. लाईन चांगली होती. पायाचा भेद घेतल्यानंतर लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. अजूनही 9 बॉल मध्ये 9 रन. नऊ मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे अजूनही 9 रनची गरज आहे. समोरच्या दिशेने फटका खेळलाय.
क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित असलेला स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह आणि तो स्ट्रोक खेळत असताना या षटकाराच्या साह्याने पुन्हा एकदा विजयाची आशा पल्लवित होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. टीम साईसागर युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमची या मॅच मध्ये एक चांगलं कमबॅक करून देणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. अजूनही 3 धावा दूर आहे विजयापासून. चला टीम जेबी मस्तांग दिवाळी टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. या मॅच नंतर लगेच ड्रॉ केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, एलिव्हेशन भरपूर आहे. हा षटकार आलाय आणि हा सामना जिंकलाय साईसागर युनायटेड ऐरोली या टीमच्या माध्यमातून. तर चला साईसागर युनायटेड ऐरोली टीमचे कॅप्टन मचिंद्रस मोदी धारावी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जेबी मस्तांग दिवाळी या टीमचे कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या.